सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारांसह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, त्यांचा मुलगा प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजित गायकवाड, पुतण्या संजय उर्फ सोन्या, देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे। यात सरकार पक्षातर्फे खटला चालवण्यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष नाहुकर यांची नियुक्ती करावी, तसेच सर्व आरोपींनी संघटितपणे अनेक गुन्हे एकत्रितपणे केलेले असल्याने तसेच मुख्य आरोपी प्रमोद गायकवाड यांच्यावर 10 गुन्हे दाखल असल्याने आणि तो सर्वांचा मुख्य असल्याने सर्व आरोपींना मोक्का कायद्याखाली कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन खून प्रकरणातील फिर्यादी पीडित महिलेसह सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी मधील सर्व नागरिकांनी एकत्रितपणे पोलीस आयुक्तालयात येऊन पोलीस आयुक्तांना दिलेले आहे। पोलीस आयुक्त यावेळी उपलब्ध नसल्याने उपायुक्त कबाडे यांनी ते निवेदन स्वीकारले। सिद्धार्थ सोसायटी मधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन हे निवेदन दिल्याने त्यांच्या भावना लक्षात घेऊन निवेदनावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन उपायुक्त कबाडे यांनी रहिवाशांनी नागरिकांना दिले आहे। न्यायालयात अजित व समरजित सिंग या आरोपींच्या जामीन अर्जावर दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।